नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सिंगल लाईनचा लॉंग मंगळसूत्र बनवणार आहोत। तर हे बघा, आता इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहे, ते मोठ्या साईजचे, आणि स्क्रू घेतलेला आहे। इथे 4 मनी घेतलेले आहेत मोठे मंगळसूत्राच्या वाट्या। काळे मनी मोठ्या साईजचे घेतलेले आहेत, हे बघा मीडियम, आणि गोल्डन मनी घेतलेले आहे ते। तर ही 4 नंबर साईजचे मणी आहे ती, आणि आपल्याला धागा घ्यायचा आहे यानंतर। तर हे बघा, इथं धागा घेतलेला आहे मी डबल, आणि इथे सुई बांधून घेतलेले आहे। त्यानंतर हे बघा, जे ओपन पदर होते ना, तिथं मी अशी गाठ मारून घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू घ्यायचा आहे। स्क्रूचा कोणता एक भाग पहिले आपल्याला ओवून घ्यायचा आहे, आणि यानंतर आपल्याला एक काळा मणी आणि त्यानंतर एक सोनेरी कलरचा मणी टाकायचा आहे। तर सुरुवातीला मी काळ्या मण्याने सुरुवात करते, मध्ये एक सोनेरी, परत काळा टाकायचा आहे, त्यानंतर सोनेरी, असे 5 आपल्याला काळे मणी ह्या मण्यांमध्ये टाकून घ्यायचे आहेत। ते बघा, 3 झालेले आहेत, 4 आणि 5 अशा पद्धतीने ओवून घ्यायचं आहे। आणि यानंतर आपल्याला गोल्डन मणी आहेत ना, ते मणी टाकून घ्यायचे आहे ते। तर हे 3 टाकायचे आहेत आपल्याला। यापेक्षा छोटी साईज पण तुम्ही घेऊ शकतात, 2 नंबर 3 नंबर साईजचे मणी। आता 3 मणी टाकून घ्यायचे आहे ती, आणि यानंतर परत आपल्याला काळा मणी आणि सोनेरी कलरचा मणी मध्ये टाकून घ्यायचा आहे। तीन आणि 4 आणि हा 5। आणि यानंतर परत आपल्याला 3 गोल्डन मणी टाकून घ्यायचे आहे ती, 1 2 आणि 3 असे मध्ये टाकून घ्यायचे आहेत मणी। खूप छान दिसतं, आणि साडीवरती म्हणजे असं सिंगल पदराचं लांब मंगळसूत्र खूप छान दिसतं। डिझाईन पण खूप छान आहे, हे बघा, मध्ये मध्ये असं असे दिसतात म्हणजे मणी। आता गोल्डन मण्यानंतर आपल्याला परत हे 5 मणी होऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। आणि हे तुम्हाला शॉर्ट बनवायचं असेल तर शॉर्ट बनवू शकता, किंवा मग लांब बनवायचं असेल तर लांब सुद्धा तुम्ही असं पद्धतीने बनवू शकतात। आता यानंतर परत आपल्याला 3 गोल्डन मणी टाकून घ्यायचे आहे ती, म्हणजे बघा ना, किती सोपी पद्धत आहे। हे बघा, आता यानंतर 3 मण्यानंतर आपल्याला परत हे 5 मणी टाकून घ्यायचे आहे ते। तर कधी म्हणजे असं मंगळसूत्र वेगवेगळं बनवायचे असेल तर खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहे, ती खूप छान डिझाईन आहे ती। तसं बघून तुम्ही वेगवेगळं बनवून घालू शकता, किंवा बनवायचं नसेल तर मी जे हे व्हिडिओ टाकते ते मी मेशोवरती टाकलेले आहे ती, तर मेशोवरून तुम्ही ऑनलाईन मागवू शकता। हे बघा, आता इथे मी 5 बॉक्स बनवून घेतलेले आहेत, म्हणजे
1 2 3 4 आणि 5 वेळा गोल्डन मनी टाकून घेतलेले आहेत हे 3. असे आपल्याला 10 बनवायचे आहे ती, म्हणजे लांब होईल ते. हे बघा, आता आपल्याला असे मणी वळून घ्यायचे आहे ती, गोल्डन आणि काळे. आणि त्यानंतर परत आपल्याला 3 गोल्डन मनी टाकून घ्यायचे आहे ती. आणि परत यानंतर आपल्याला सोनेरी आणि काळे मणी असे टाकून घ्यायचे आहेत. हे बघा, आता इथे मी 10 वेळा हे गोल्डन मनी टाकून घेतलेले आहे ती. तर इतकं लांब साडीवर खूप छान आणि सुंदर दिसतं. आता आपल्याला वाट्या टाकायच्या आहेत मंगळसूत्राच्या. तर सुरुवातीला आपल्याला मोठा मणी टाकून घ्यायचा आहे गोल्डन. हे बघा, इतका मणी घेतलेला आहे मोठा मी. यापेक्षा तुम्ही अजून मोठा पण टाकू शकता, पण मणी आणि म्हणजे मंगळसूत्राची जी डिझाईन बनवतात ना त्यानुसार घ्यायचं आहे. आणि मध्ये आता इथे काळा मणी पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे थोडं अंतर येण्यासाठी. तुम्ही इथे लाल मणी टाकू शकतात. हे काळ्याच्या बाजूला परत लाल आणि परत काळा असे टाकू शकतात, तसं पण खूप छान दिसतं. आता हे बघा, काळ्या मण्यानंतर आपल्याला परत एक मणी टाकून घ्यायचा आहे आणि मग मंगळसूत्राची दुसरी वाटी टाकायची आहे. आणि यानंतर आपल्याला परत मणी बाजूला टाकून घ्यायचा आहे इकडच्या कडेला. असे आपल्याला 4 मणी तर लागतातच. हे बघा, अशा पद्धतीने वाटी वळून घ्यायची आहे ती. आणि आता इकडची साईड पण आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. तर हे जे गोल्डन आणि काळे मणी आहेत ते आपण वळून घेऊयात ह्या साईडला. तर इथे मी हे बघा, इथे मण्याची वाटी घेते आणि एक आपल्याला काळा मणी, सोनेरी कलरचा मणी असे मध्ये मध्ये टाकून घ्यायचे आहे ती. पाच मणी काळे आले पाहिजे त्यामध्ये. आणि यानंतर आपल्याला सोनेरी कलरचे जे मणी आहेत ना, हे मीडियम साईजचे, ते टाकायचे आहेत. तर हे पण मणी खूप छान आहे. ती बघा, सिंगल बिंदीवाले मणी आहे ती. आणि ह्या मण्यांची क्वालिटी पण छान आहे. 6 महिने किंवा 1 वर्षसुद्धा हे तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने. आता यानंतर आपल्याला परत इकडे मणी टाकून घ्यायची आहे ती. सुरुवातीला काळा टाकायचा आहे, नंतर सोनेरी. आणि परत आपल्याला काळा अशा पद्धतीने टाकून ओवून घ्यायचं आहे. तर इकडची बाजू पण आपण त्याच पद्धतीने पूर्ण बनवून घेणार आहोत.
हे बघा, आता दुसरी बाजू मी इथे कंप्लीट करून घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला स्क्रू घ्यायचा आहे या दुसऱ्या पदरामध्ये. तर हा जो आहे तो उलट्या साईडनी म्हणजे पाठीमागच्या साईडने वळवायचा, म्हणजे त्याचं तोंड पुढे येतं. आणि एखादा छोटासा मणी असेल तो मणी टाकून घ्यायचा आहे. हे बघा असं, म्हणजे आपण जिथे गाठ मारू ना ते गाठ पुढे निष्ठून येऊ नये म्हणून. आणि आता उरलेला जो धागा आहे तो कापून घ्यायचा आहे. आणि हे बघा, इथे स्क्रूच्या एकदम तोंडाजवळ पकडून आपल्याला गाठी मारून घ्यायची आहे ते 4-5. असं व्यवस्थित पकडून ही जी गाठ मारत असतो ना ती एकदम तोंडाजवळ पकडायची. हे बघा, असं धागा मागे खेचायचं, म्हणजे ते बाहेर निसटणार नाही असं. हे बघा, छोटी गाठ मारली ना, स्क्रूचा जो होल असतो ना तो मोठा असेल तर मग त्या धाग्यातून बाहेर निघून येतो. म्हणून असं व्यवस्थित पॅक करताना 4 ते 5 गाठी मारून घ्यायची आहे ती. आणि आता उरलेला धागा आपल्याला परत कापून टाकायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने खूप छान आणि सुंदर असे आपले मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर हे बघा, आता इथे धागा आहे छोटासा इकडच्या साईडचा पण, हे पण व्यवस्थित कापून घ्यायचं किंवा मग मेणबत्तीने चिटकवून द्यायचा. खूप छान दिसते आणि साडीवर खूप म्हणजे अशी शोभून दिसते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.